नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तीन दिग्गज नेते एकत्र आले, भेटले आणि त्यानंतर बरीच चर्चा सुरू झाली की आता समीकरण बदलणार, आता बऱ्यापैकी राजकारणच बदलणार आणि तीन नेत्यांमुळे तीन लोकसभा मतदारसंघांचं राजकारण बदलणार आहे. हे तीन नेते कुठले? एक अर्थातच शरद पवार, दुसरे सुशीलकुमार शिंदे आणि तिसरे विजयसिंह मोहिते पाटील. खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणावर एकेकाळी खूप दबदबा असणारे, एका अर्थानं महाराष्ट्राचं राजकारण करणारे हे तीन महत्वाचे नेते. नंतर हे तीन नेत्यांपैकी दोन नेते म्हणजे शरद पवार, सुशीलकुमार शिंदे हे राष्ट्रीय स्तरावर सुद्धा गेले. शरद पवारांचं वय आता जवळपास 84 आहे, सुशीलकुमार शिंदेचं वय 83 आहे आणि विजयसिंह मोहिते पाटील आता 80 वर्षांचे होतीलच. असे तीन ज्येष्ठ नेते हे एकत्र आले, भेटले आणि त्यानंतर आता काय काय होईल ही चर्चा सुरू झाली. खरं म्हणजे सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसमध्ये आहेतच आणि काँग्रेससोबत होतेच, पण शिंदे सुद्धा काँग्रेस सोडू शकतात आणि मुलीसाठी कदाचित ते भाजपमध्ये जाऊ शकतात अशी चर्चा बऱ्यापैकी सुरू झाली होती दरम्यानच्या काळामध्ये. ही चर्चा सुरू होती की कोणी पेरली होती हे माहिती नाहीये, पण सुशीलकुमार शिंदे भाजपसोबत जाऊ शकतात वगैरे बोललं जायचं. विजयसिंह मोहिते पाटील तर थेटपणे भारतीय जनता पक्षामध्ये गेले. खरं म्हणजे टेक्निकली गेले नव्हते, त्यांचं म्हणणं असं होतं की माझा मुलगा रणजित सिंह हा गेलेला आहे आणि टेक्निकली मी मात्र अद्यापही भाजप सोबत नाही, मी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही, मी भाजपचा प्राथमिक सदस्य सुद्धा नाही. पण प्रत्यक्षात मात्र विजयसिंह मोहिते पाटलांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपसोबत गेले आणि त्यानंतर विधान परिषदेमध्ये आमदार झाले. त्यामुळे मोहिते पाटील आता भाजपसोबत आहेत असं सगळं होतं. हे तिघे भेटल्यानंतर मात्र आता चित्र बऱ्यापैकी बदललेलं आहे आणि अर्थातच त्यामुळे तीन मतदारसंघांचं भवितव्य थेटपणे बदलू शकतं किंवा तीन मतदारसंघांवर याचा थेटपणे परिणाम होऊ शकतो. कुठल्या कुठल्या? पहिल्या अर्थातच माढा, दुसरा आहे सोलापूर आणि तिसरा आहे बारामती. या तीन मतदारसंघांचं प्राक्तन बदलून जाईल एवढं नक्की काय घडणार आहे? मजा बघा. धैर्यशील मोहिते पाटलांचं एक भाषण बरंच व्हायरल होत आहे. धैर्यशील मोहिते पाटील असं म्हणाले राम सातपुतेंना उद्देशून की राम सातपुते परवा एका भाषणामध्ये असं म्हणाले की जे 70 वर्षांमध्ये घडलं नाही ते मी 2.5 वर्षांमध्ये करून दाखवलं. अरे, त्यांना मी सांगू इच्छितो की विजयसिंह दादांच्या इच्छेमुळं, त्यांच्या आग्रहामुळे एका रात्रीत या सगळ्या लोकांनी तुम्हाला आमदार केलं. आता एका रात्रीत आम्ही तुमचं पार्सल बीडला पाठवू शकतो. धैर्यशील मोहिते पाटलांनी एवढे आक्रमकपणे हे विधान करणं, बरं गंमत अशी आहे की धैर्यशील मोहिते पाटलांचा जो मतदारसंघ आहे, अगदी बालेकिल्ला आहे म्हणजे, तो आहे अर्थातच माळशिरस. राम सातपुते हे माळशिरसचे आमदार आहेत आणि माळशिरसचे आमदार असणारे राम सातपुते यांना सोलापूरमध्ये उभं केलं गेलं लोकसभेसाठी. सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे या लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत आणि त्याच्या विरोधामध्ये राम सातपुते हे भाजपचे उमेदवार आहेत. जे राम सातपुते हे माळशिरसचे आमदार आहेत आणि माळशिरस हे खरं म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये येत नाही, तरी सुद्धा राम सातपुतेंना सोलापूरसाठी उभं केलं गेलं. कारण तेव्हा अशी अवस्था होती की सोलापूरला लोकसभेसाठी भाजपला उमेदवारच मिळत नव्हता. प्रत्येक वेळी उमेदवार बदलावे लागले. म्हणजे आता विद्यमान असणारे जे महाराज आहेत त्यांच्या मुळात जात प्रमाणपत्राचा वगैरे बराच मुद्दा पुढे आला होता आणि हे महाराज कोण आहेत, कुठे असतात, काय करतात, लोकांना काही फारसं माहिती नसल्यामुळे महाराजांना पुन्हा उमेदवारी मिळणं शक्य नव्हतं. त्यापूर्वी शरद बनसोडे नावाचे एक गृहस्थ सोलापूरचे खासदार होते. हे शरद बनसोडे कोण, कुठले, काय हेही अद्याप सोलापूरकरांना माहिती नाही. ते कसे आले हे माहिती नाही. आले, उभे राहिले, निवडून आले, खासदार झाले. त्यामुळे आता सोलापूरमध्ये भाजपकडे उमेदवारच नव्हता आणि अशा वेळी राम सातपुते यांना आयात केलं गेलं. मुळात राम सातपुते बीडचे, ते उभे राहिले माळशिरसमधून. एका ऊसतोडणी कामगाराचा मुलगा आमदार झाला, याचं कौतुक झालं तेव्हा आणि करायला पाहिजे, त्यात काही शंका नाही. राम सातपुते माळशिरसमध्ये आमदार झाले, पण आमदार होण्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचा वाटा किंबहुना अर्थातच जो होता तो विजयसिंह मोहिते पाटलांचा, मोहिते पाटील यांचा होता. कारण माळशिरस मतदारसंघ हा विजयसिंह मोहिते पाटलांचाच बालेकिल्ला असणारा मतदारसंघ. राम सातपुते तेव्हा आमदार झाले. आता गंमत अशी आहे की आता म्हणजे राम सातपुते हे माळशिरसचे आमदार उभे आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून. हा पहिला मुद्दा आहे. आणि माढा जे आहे ते माढ्यामध्ये अर्थातच माळशिरस येतं. पहिल्यांदा विचार करू आपण मुळात माढ्याचा. हे तिघं एकत्र आल्यामुळे काय काय होईल
त्याबद्दल मी पुन्हा सविस्तरपणे सांगणारच आहे. या तिघांचं एकूण व्यक्तिमत्व, काही इतिहासामधल्या घटना, त्याबद्दल हे आपण बोलणार आहोतच. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की माढ्यामध्ये काय घडू शकतं किंवा काय घडणं शक्य आहे. माढ्यावर एक व्हिडिओ मी यापूर्वी केला होता आणि त्या कार्यक्रमात बऱ्यापैकी तुम्ही लोकांनी तो पाहिला. जवळपास 1.5 लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिला माढ्याचा आणि खूप मला चांगला फीडबॅक आला, खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या. लोकांनी मला कळवलं की तुमचा व्हिडिओ बघून, तुमचा कार्यक्रम बघून आम्हाला माढ्याबद्दलची बरीचशी माहिती समजली. पण एक तुम्हाला सांगतो मी, आणखी एक गंमत सांगतो की मोनिका सिंग या सोलापूरच्या ॲडिशनल कलेक्टर आहेत आणि त्या अर्थातच निवडणूक अधिकारी पण आहेत. त्यांचा मला फोन आला की निवडणूक अधिकाऱ्याला बाकी राजकारणामध्ये काही रस नसतो, नसावा सुद्धा, पण किमान मतदारसंघ काय आहे, त्याची बांधणी काय आहे, त्याचा इतिहास काय आहे हे कळणं आवश्यक असतं. आणि म्हणून तुमच्या कार्यक्रमामुळे मला बऱ्यापैकी माढा मतदारसंघ काय आहे हे नीटपणे समजलं, असं मोनिका सिंग म्हणाल्या. एनिवे, तर सगळ्यांनी ते पाहिलंच आहे, त्यामुळे त्यातल्या अनेक गोष्टी पुन्हा पुन्हा मी आता सांगणार नाही, पण काही महत्त्वाचे संदर्भ मात्र सांगणं फार आवश्यक आहे. माढ्यामध्ये जेव्हा 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार कोण असणार अशी चर्चा सुरू झाली, तेव्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माढ्याचे विद्यमान खासदार आणि ते भारतीय जनता पक्षाचे नेते, यांच्या उमेदवारीला प्रामुख्यानं तिघांचा विरोध होता. पहिला विरोध होता विजयसिंह मोहिते पाटलांचा, दुसरा विरोध होता रामराजे निंबाळकरांचा, तिसरा विरोध होता तो तानाजी सावंतांचा. या तिघांनी थेटपणे विरोध केला की यांना तुम्ही उमेदवारी परत देऊ नका. आता स्थानिक नेत्यांनी एवढं म्हटल्यानंतर खरं म्हणजे हा विचार करायला पाहिजे होता, पण तो विचार अजिबात केला गेला नाही. आणि विशेषतः विजयसिंह मोहिते पाटलांचा विरोध फारच तीव्र होता, टोकदार होता. त्याचं कारण असं होतं की मुळात विजयसिंह मोहिते पाटलांचा माळशिरस मतदारसंघ हा माढ्यामध्ये आहेच. त्यामुळे माढ्याचा लोकसभेचा उमेदवार निवडून येणं, त्याला खासदार करणं, हे काम विजयसिंह मोहिते पाटील बऱ्याच वर्षांपासून करतात. 2009 मध्ये त्यांनी ते केलं, 2014 मध्ये खुद्द विजयसिंह मोहिते पाटीलच खासदार होते. त्यामुळे असं त्यांनी पुन्हा पुन्हा केलेलं आहे. तरी सुद्धा 19ला जेव्हा हे नाईक निंबाळकर उभे राहिले, तेही खासदार झाले, त्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटलांचा वाटा फार मोठा होता. एवढं होऊन सुद्धा विजयसिंह मोहिते पाटलांना विश्वासात घेतलं जात नाही की जे माढ्याचे माझे खासदार आहेत, बाकी पदं सोडूनच द्या, पण माढ्याचे माझे खासदार आहेत. विजयसिंह मोहिते पाटलांना विश्वासात घेतलं जात नाही, त्यांचा जाणीवपूर्वक अवमान केला जातो, मानखंडन केली जाते. आणि ज्या प्रकल्पांचं काम विजयसिंह मोहिते पाटलांच्या कालावधीमध्ये सुरू झालं, जी विकास कामं विजयसिंह मोहिते पाटलांनी सुरू केली किंवा त्यांचं एक स्वप्न होतं की झाली पाहिजेत, ती कामं जेव्हा अंतिम टप्प्यात येतात तेव्हा त्या बैठकांसाठी सुद्धा विजयसिंह मोहिते पाटलांना बोलावलं जात नाही. आणि हा मुद्दा केवळ इगोचा नव्हता, अनेक गोष्टी होत्या की उजनीच्या अनुषंगानं जे काम पुढे जायला पाहिजे ती कामं पुढे जात नाहीत, विकास कामं होत नाहीत, लोक नाराज आहेत, शेतकरी नाराज आहेत, आणि त्यामुळे उमेदवारी बदला हा साधा मुद्दा होता. खरं म्हणजे भाजपनं उमेदवार बदलला असता तर फार अडचण नव्हतीच, पण भाजपनं अगदी पहिल्या टप्प्यामध्ये माढ्याचा उमेदवार घोषित करून टाकला. आणि माढ्याचा उमेदवार घोषित केल्यानंतर आता पुन्हा हा उमेदवार बदलला जाणार नाही अशी भूमिका नेतृत्वाने घेतली भाजपच्या. त्यानंतर मात्र मोहिते पाटलांच्या लक्षात आलं की हे काही बरोबर नाही. त्यामध्ये 3 गोष्टी होत्या. पहिली गोष्ट अशी की आपण भाजपसोबत गेलो हे खरं आहे, कारण मोहिते पाटलांचं एकूणच राजकारण थोडंसं अडचणीमध्ये आलं होतं, त्यांच्या संस्था अडचणीमध्ये आल्या होत्या, आर्थिक, बाकीच्या अनेक गोष्टी होत्या. त्यामुळे भाजपसोबत गेलो तर आपल्याला राजकीयदृष्ट्या जरा बऱ्या गोष्टी होतील असं तेव्हा त्यांना वाटलं असावं. हे सगळं बरोबर आहे, पण भाजपसोबत गेल्यानंतर अजिबात सन्मान मिळणार नसेल, आपली आठवणही काढली जात नसेल, आपल्याला श्रेय दिलं जात नसेल, आणि एवढं होऊनही लोकांची विकास कामं होत नसतील तर मग भाजपसोबत जायचं कशासाठी, असा मुद्दा झाला. आणि त्यानंतर मोहिते पाटलांच्या घरामध्ये या अनुषंगाने बऱ्यापैकी चर्चा सुरू झाली. पहिल्यांदा ही चर्चा थेटपणे माध्यमांमध्ये उमटली जेव्हा बाळदादांनी पत्रकार परिषद घेतली आणि थेटपणे सांगितलं बाळदादांनी की रणजितसिंहांना आम्ही सांगितलंय वाटेल ते करा, तुम्ही वाटल्यास देवेंद्र फडणवीसांसोबत असा, जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत तुम्ही आमच्या घरात येऊच नका. आता आम्ही ठरवलंय काही झालं तरी भाजपसोबत जायचं नाही, आम्ही शरद पवारांच्या सोबत जायचंय हे ठरवलेलं आहे. आता हे जेव्हा ठरलं तेव्हा मात्र मग हळूहळू पंचायत झाली की आता काय होईल. खरं म्हणजे शरद पवारांनी गंमत अशी केली की शरद पवारांनी सुरुवातीला माढ्यामधून महादेव जानकर उभे राहतील अशी जवळपास घोषणाच करून टाकली होती की माढ्यामधून माझी जागा मी महादेव जानकरांना देतोय, असं शरद पवारांनी जाहीर केलं होतं. त्यामध्ये साधारणपणे होरा असा होता की महादेव जानकर जर माढ्यातून उभे राहिले
तर माढ्यामध्ये त्यांना निवडून आणणं शक्य होईल हा एक मुद्दा आहे. धनगर मतदार लोकसंख्या हा एक मुद्दा होताच. त्याशिवाय महादेव जानकरांचा फायदा बारामतीमध्ये पण होईल. माढा बारामती हे अशा अर्थानं कनेक्टेड आहे. पण असं केलं, पण प्रत्यक्षात मात्र शरद पवारांनी हे मुद्दाम ही खेळी केली की काय कळत नाही. कारण मुद्दाम शरद पवारांनी घोषणा केली, पण शरद पवार जे असं अगोदर सांगतात तेव्हा त्यामध्ये काहीतरी गडबड असते. घोषणा झाली, महादेव जानकरांची घोषणा झाल्यानंतर लगेच महादेव जानकरांना महायुतीनं आपल्या सोबत घेतलं. महादेव जानकर महायुतीकडे गेले आणि आता परभणीमधून लोकसभेची निवडणूक लढवतायत. अजित पवारांच्या कोट्यातून पण आपल्या चिन्हावर राष्ट्रीय समाज पक्ष ही निवडणूक लढवतात. ते गेले, पण प्रत्यक्षात मात्र शांत पद्धतीनं छुप्या पद्धतीनं धैर्यशील मोहिते पाटील यांचं नाव पुढे येत होतं. विजयसिंह मोहिते पाटलांना भाजपकडून इकडे आणणं हे तसं फार अवघड होतं, सोपं नव्हतं. पण यावेळी मात्र विजयसिंह मोहिते पाटील आणि सगळ्या मोहिते पाटील कुटुंबियांनीच हा निर्णय घेतला होता, काही झालं तरी आता आपल्याला जायचं आहे ते शरद पवारांच्या सोबत जायचं आहे. त्याच्यामध्ये मोहिते पाटील कुटुंबीय हा मुद्दा होताच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोक काय म्हणतायत याचाही अंदाज मोहिते पाटलांना आला असणार. कारण शेवटी जनभावना काय आहे हे समजणारे जे तेव्हाचे मोठे जननेते सगळी मंडळी आहेत, त्यापैकी अर्थातच विजयसिंह मोहिते पाटील एक. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटलांना याचा अंदाज आला असणार की गडबड आहे आणि लोकांना असं वाटतंय की आता तुम्ही बदल केला पाहिजे. ते भान असल्यामुळे असेल, ते चाहूल लागल्यामुळे असेल, पण विजयसिंह मोहिते पाटलांनी इकडे यायचा निर्णय घेतला. तरीही उमेदवारी घोषित होत नव्हती, त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल असं भय होतं मोहिते पाटील गटाला सुद्धा. पण प्रत्यक्षात मात्र आता उमेदवारी घोषित झालेली आहे. धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणूक लढवत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून, आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपचे उमेदवार असतील. आता माढ्यामध्ये काय होईल असा विचार करताना 2-3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत, त्याचा उल्लेख जाणीवपूर्वक केला पाहिजे. एक म्हणजे माढ्यामध्ये मी मागे उल्लेख केला होता, माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जे 6 विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यामध्ये एक माढा आहे, दुसरं माळशिरस आहे, सांगोला, करमाळा, मान आणि फलटण असे 6 मतदारसंघ आहेत. त्यामध्ये वर कागदावर विचार केला, काही लोक असं म्हणू शकतात की कागदावर विचार केला तर भाजप जिंकणार, याच्यामध्ये काही शंकाच नाहीये. माढ्यामध्ये बबनदादा शिंदे हे आता महायुतीमध्ये आहेत. खरं म्हणजे बबनदादा शिंदे हे शरद पवारांचे सोबती, शरद पवारांचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच तशा अर्थानं आमदार, पण बबनदादा आता महायुतीमध्ये आहेत. माळशिरसमध्ये राम सातपुते, मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे भाजपचे नेते, ते आमदार आहेत. सांगोल्यामध्ये मागे मी म्हटलं होतं काय झाडी काय डोंगर काय हाटील, शहाजी बापू हे आमदार आहेत. मानमध्ये जयकुमार गोरे आहेत, ते अर्थातच भाजपचे आहेत. फलटणमध्ये दीपक चव्हाण आहेत, ते अजित पवारांसोबत आहेत. करमाळ्यामध्ये संजय मामा शिंदे हे आमदार आहेत. खरं तर संजय मामा शिंदे यांनी माढा लोकसभेची निवडणूक लढवली होती, तीही राष्ट्रवादी काँग्रेस कडून, म्हणजे अर्थातच शरद पवारांचे ते उमेदवार होते. शरद पवारांचे कार्यकर्ते असणारे संजय मामा आणि बबनदादा हे दोघे आता अजित पवारांच्या सोबत आहेत. आणि पंढरपुरातली काही 60 गावं आहेत याच्यामध्ये. आता गंमत अशी आहे की पंढरपुरातले 60 गावं पण या मतदारसंघामध्ये आहेत, त्याचा एक परिणाम होणार आहे. तिकडे अर्थातच आमदार समाधान अवताडे आहेत, त्यामुळे तेही भाजप सोबत आहेत. म्हटलं तर सगळेच आमदार हे भाजप सोबतचे आहेत. अशा स्थितीमध्ये भाजपला ही जागा अडचणीची आहे असं मानण्याचं कारण काय, असा प्रश्न पडू शकतो. पण प्रत्यक्षात मात्र 2 मुद्दे आहेत. एक मुद्दा असा आहे की आमदार गेले पक्ष बदलून म्हणजे मतदार जातात असं मानण्याचं कारण नाही. आणि मी जेव्हा त्या भागातल्या लोकांशी बोलत होतो तर माझ्या लक्षात असं आलं की अनेक लोकांचं म्हणणं असं आहे की आमदार गेले असतील, आमचे नेते गेले असतील, पण आम्ही मात्र हा पक्ष सोडणार नाही, आम्ही भूमिका सोडणार नाही, आमची भूमिका वेगळी असणार आहे. हा एक भाग आहे. त्यामुळे बबनदादा गेले, संजय शिंदे गेले अजित पवारांच्या सोबत, म्हणजे त्यांचे सगळे मतदार जातील अजित पवारांच्या सोबत असं मानण्याचं कारण नाही. त्यामुळे मुळामध्ये या मतदारसंघामध्ये या नेत्यांना जे निवडून दिलं गेलं, त्यामध्ये अर्थातच शरद पवारांची वोट बँक हा पण एक मुद्दा महत्वाचा होता. तो विचार, आयडियोलॉजी हा मुद्दा महत्वाचा होता. काँग्रेस अधिक राष्ट्रवादी अशी तेव्हा आघाडी होती, त्यामुळे आघाडीचा उमेदवार जेव्हा निवडून आला तर त्यामध्ये काँग्रेसची पण वोट बँक तेवढीच मोठी होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वोट बँकेमध्ये शरद पवारांची वोट बँक हा आणखी महत्वाचा मुद्दा होता. त्यामुळे केवळ असं म्हणता येणार नाही की आमदार कागदावर महायुतीचा आहे म्हणजे तो लगेच सगळे मतदार
हे पूर्णपणे महायुतीच्या बाजूने जातील असं मानण्याचं कारण नाही. आता गंमत बघा, माढ्यामध्ये बबनदादा हे अजित पवारांच्या सोबत आहेत असं मानलं तरी सुद्धा शिवाजी कांबळे, धनाजी साठे असे काही नेते आहेत की जे महाविकास आघाडीसोबत आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये हे तुल्यबळ नेते आहेत. हे तुल्यबळ नेते हे महाविकास आघाडीसोबत आहेत हे पण लक्षात घेतलं पाहिजे. माळशिरसमध्ये राम सातपुते आमदार आहेत हे बरोबर आहे, पण विजयसिंह मोहिते पाटलांनी राम सातपुतेंच्या विरोधामध्ये भूमिका घेतली अर्थातच. ते मुद्दाच नाहीये, कारण राम सातपुतेंना निवडून आणणं दोन्हीकडे, विधानसभेला राम सातपुतेंना निवडून आणणं माळशिरस मतदारसंघातून आणि त्याचप्रमाणे लोकसभेला रणजितसिंह नाईक निंबाळकरांना निवडून आणणं, या दोन्हीमध्ये विजयसिंह मोहिते पाटलांचा वाटा हा सगळ्यात मोठा होता. त्यामुळे राम सातपुते जरी आमदार असले भाजपचे कागदावर, तरी तिथे मोहिते पाटलांचा वरचष्मा आहे, मोहिते पाटलांचा बालेकिल्ला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. शहाजी बापू हे निवडून आले खरे, पण अगदी मोजक्या मताने निवडून आले सांगोल्यातून. तिथे प्रत्यक्षात तिथे अर्थातच गणपतराव देशमुख यांचं प्राबल्य आहे. गणपतराव देशमुखांच्या नातवाचा पराभव शहाजी बापूंनी निसटत्या मताधिक्याने केला हे खरं आहे, पण प्रत्यक्षात मात्र तिथे डॉक्टर बाबासाहेब आणि डॉक्टर अनिकेत हे दोन्ही जे नातू आहेत गणपतरावांचे ते महाविकास आघाडीसोबत आहेत. त्यामुळे तिथे अर्थातच महाविकास आघाडीची बाजू भक्कम आहे. करमाळ्यामध्ये संजय मामा विरोधात गेले हे बरोबर आहे, पण नारायण आबा पाटील की जे माजी आमदार आहेत, आणि मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे महादेव जानकर आता शरद पवारांच्या सोबत नाही आहेत, पण धनगर मतं यांचा विचार केला तर नारायण आबा पाटील हे महाविकास आघाडीसोबत असणं हा पण फार महत्वाचा भाग असू शकतो. अगदी त्याचप्रमाणे जयकुमार गोरे हे भाजपचे आमदार आहेत मानमध्ये, पण त्यांचे बंधू असणारे शेखर गोरे हे शरद पवारांच्या सोबत आहेत आणि बाकी पण नेते काही आहेतच. पंढरपूरमध्ये जी गावं आहेत त्यामध्ये अभिजित पाटील यांचा बऱ्यापैकी चांगला दबदबा आहे. त्याची बाकीचे पण काही नेते मंडळी आहेत की ज्यांचा उपयोग होऊ शकतो. प्रभाकर देशमुख हे सातारा जिल्ह्यातले शरद पवारांसाठी काम करणारे याच भागातले असे नेते आहेत, त्यामुळे त्यांचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे जरी आमदार कागदावर अमुक आहेत असं वाटलं तरी सुद्धा तिथे महाविकास आघाडीकडे असतील, उभे राहू शकतील असे बऱ्यापैकी लोक आहेत. आता अशा वेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी ज्या प्रकारचं काम सुरू केलेलं आहे, मला असं वाटतं की मुळात धैर्यशील मोहिते पाटलांच्या उमेदवारीमुळे आणि प्रामुख्याने हे तीन नेते एकत्र आल्यामुळे अनेक गोष्टी घडणार आहेत, अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. पहिला उल्लेख मी माढ्याचा केला आणि माढ्यामध्ये आणखी एक तुम्हाला नाव सांगायचं राहिलं, रामराजे निंबाळकर यांचे बंधू जे आहेत रघुनाथराजे निंबाळकर, तर हे सुद्धा त्यांची भूमिका वेगळी आहे. तर तोही फरक पडू शकतो, तोही फायदा होऊ शकतो. हा सगळ्या अर्थाने आता माढ्यामध्ये. आणि आणखी एक मुद्दा, उत्तम जानकर यांना खरं म्हणजे विमानानं बोलावलं गेलं महायुतीच्या संदर्भामध्ये. देवेंद्र फडणवीसांना ते भेटले सुद्धा, पण आल्यानंतर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला गेले. तर महादेव जानकरांची भूमिका काय आहे त्यावरही अनेक गोष्टी, एकूण जानकर जरा महत्वाचे दिसत आहेत आणि काय भूमिका घेतील हे कळत नाहीत सगळेच जानकर. पण मला असं वाटतं की उत्तम जानकर यांची भूमिका ही बऱ्यापैकी महाविकास आघाडीच्या बाजूनं दिसते आहे. तशी झाली ती तर मग याचा फायदा महाविकास आघाडीला निश्चितपणे होईल. तुम्ही गंमत बघा, म्हणजे मी मगाशी उल्लेख केला, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील हे तीन नेते एकत्र येण्यामध्ये गंमत काय आहे. एक तर सुशीलकुमार शिंदे एक वेगळा योगायोग आहे, तो अनेकांनी सांगितला यापूर्वी, पण तरी पुन्हा मुद्दाम सांगून ठेवतो. 2003 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक अभूतपूर्व गोष्ट घडली की जी यापूर्वी पण कधी घडली नाही, त्यानंतर पण कधी घडली नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन्हीही एकाच जिल्ह्यातले, सोलापूर. बरं, सोलापूर जिल्ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की तसं काही हा खूप मंत्रिपदासाठी प्रसिद्ध असा काही जिल्हा नाही, म्हणजे सांगली सारखा वगैरे. सांगलीत मंत्रिपद पुष्कळ असतात. सोलापूरमध्ये अनेकदा असं पण झालंय काही वेळा की मंत्रीच नाही. अशा सोलापूरमध्ये मुख्यमंत्री पण सोलापूरचे, उपमुख्यमंत्री पण सोलापूरचे. हे केव्हा घडलं? 2003 मध्ये. सुशीलकुमार शिंदे हे तेव्हा मुख्यमंत्री झाले आणि उपमुख्यमंत्री म्हणून विजयसिंह मोहिते पाटील यांचं नाव पुढे आलं, ते उपमुख्यमंत्री झाले. तर तेव्हा या दोघांनी एकत्र काम केलेलं आहे. तो काळ कसा होता बघा, म्हणजे अनेकदा या दोघांनी. आता आणखी एक मजा याच्यामध्ये, संदर्भ बघा. सुशीलकुमार शिंदेचा त्यांची मुलगी उभी आहे सोलापूरमधून, त्यामुळे त्यांना सोलापूरमध्ये रस आहे, हा मुद्दा बरोबरच आहे. पण सुशीलकुमार शिंदेचा थेट संबंध हा माढा लोकसभा मतदारसंघाशी आहे.
याचं कारण अनेकांना माहिती असेल, काहींना माहिती नसेल. मुद्दाम सांगतो. सुशीलकुमार शिंदे सर्वप्रथम आमदार झाले ते करमाळ्यामधून. करमाळ्यामधून सुशीलकुमार शिंदे 1974 मध्ये आमदार झाले. त्यामुळे त्यांचं खरं राजकीय करिअर सुरू झालं ते करमाळ्यामधून. आणि त्यामुळे करमाळ्यामध्ये त्यांचे लोक आहेत, कार्यकर्ते आहेत आणि त्यांचं स्वतःचाही करमाळ्यावर विशेष प्रेम आहे. सुशीलकुमार शिंदेना त्या अर्थानं सुद्धा माढा मतदारसंघ हा फार महत्वाचा आहे. मजा बघा, म्हणजे मी मगाशी उल्लेख केला, एक या तिघांच्याही अनुषंगानं एक अतिशय महत्वाची घटना आहे आणि या घटनेचा उल्लेख केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. कारण या निवडणुकीवर एकूणच त्या घटनेचा, त्या निवडणुकीचा फार मोठा परिणाम झालेला आहे. मतदारसंघांची पुनर्रचना ही 2009 मध्ये झाली आणि 2009 मध्येच या तीनही नेत्यांच्या आयुष्यामध्ये फार वेगळ्या गोष्टी घडल्या. शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना खासदार करायचं होतं. सुप्रिया सुळेंना आपल्या या सगळ्या राजकारणामध्ये आणायचं होतं. सुप्रिया सुळे तोपर्यंत सक्रिय राजकारणामध्ये येत नव्हत्या, आल्या नव्हत्या. तोपर्यंत त्या सामाजिक काम करत होत्या. महिला बचत गट, महिला विषयक काम, शिक्षण संस्था वगैरे असं सामाजिक काम, त्या भरीव सामाजिक काम करत होत्या, वैचारिक मांडणी करत होत्या. पण सुप्रिया सुळे आमदार किंवा खासदार हे झालेल्या नव्हत्या. त्यांना खासदार करायचं होतं. 2009 मध्ये ही संधी आली. शरद पवारांना असं वाटलं की सुप्रिया सुळेंना आपण खासदार केलं पाहिजे. पण सुप्रिया सुळेंना खासदार कुठे करणार? अर्थातच बारामतीमधून. राज्यसभेवर सुप्रिया सुळे पूर्वी होत्या, पण राज्यसभेवर असणं हे वेगळं आणि लोकसभेवर असणं वेगळं. शेवटी लोकांमधून सुप्रिया सुळे निवडून आल्या पाहिजेत आणि म्हणून लोकांमधून आणायच्या असतील तर त्यांना लोकसभा मिळाली पाहिजे, केवळ राज्यसभा चालणार नाही. म्हणून मग त्यांना लोकसभेवर निवडून आणायचं. आणि पुन्हा शरद पवारांना असं पण वाटत होतं की एवढ्या वयानं कमी वयाच्या माणसांना राज्यसभेवर पाठवणं हे बरोबर नाही. म्हणजे शरद पवार राज्यसभेवर आहेत आणि सुप्रिया सुळे लोकसभेवर आहेत, हे बरोबर आहे. उलट झालं होतं. राज्यसभेवर सुप्रिया सुळे होत्या आणि लोकसभेमध्ये शरद पवार होते. त्यामुळे शरद पवारांच्या मनात असं आलं की लोकसभेवर सुप्रिया सुळे गेल्या पाहिजेत. मग त्यांना मतदारसंघ कुठला? त्यावेळी कल्पना अशी पण होती की शरद पवारांनी बारामती मतदारसंघ सोडावा, सुप्रिया सुळेंनी बारामतीमधून उभं राहावं आणि शरद पवारांनी निवडणूकच लढवू नये, राज्यसभेवर जावं. हा पण मुद्दा त्यांनी मांडला होता. पण एवढ्या लवकर निवडणुकीच्या राजकारणात बाहेर पडावं का याचा निर्णय होत नव्हता. शरद पवारांनी उभं राहावं लोकसभा निवडणुकीमध्ये असा आग्रह होत होता. पण जर बारामती गेलं तर मग मतदारसंघ कुठला असा मुद्दा पुढे आला होता. 2009 मध्ये मतदारसंघाची जी पुनर्रचना झाली त्यामध्ये माढा नावाचा माढा लोकसभा मतदारसंघ नव्यानं तयार झालेला होता. आणि मग माढ्यातून आपण उभं राहू शकतो, माढ्यातून आपण उभं राहायला हवं असं शरद पवारांना वाटलं. आणि ते वाटण्याचं सगळ्यात मुख्य कारण जे आहे ते होते विजयसिंह मोहिते पाटील. विजयसिंह मोहिते पाटील यांनी पुढाकार घेतला आणि शरद पवारांनी माढ्यामधून उभं राहावं अशी इच्छा व्यक्त केली. ती इच्छा व्यक्त करायला आणखी एक कारण होतं. ते कारण असं होतं की 2009 हेच ते साल आहे की जेव्हा विजयसिंह मोहिते पाटलांचं राजकारण अडचणीमध्ये आलं. त्याची दोन कारण आहेत. एक म्हणजे प्रतापसिंह मोहिते पाटील हे त्यांचे बंधू, त्यांनी बऱ्यापैकी विजयसिंह मोहिते पाटलांची साथ सोडली आणि विजयसिंह मोहिते पाटलांच्या विरोधामध्ये राजकारण सुरू करण्याचा प्रयत्न केला. एक घटना आणखी पुढे घडली ती अशी की 2009 मध्ये माळशिरस मतदारसंघ जो आहे विधानसभेचा तो आरक्षित झाला आणि तो आरक्षित झाल्यामुळे आता या मतदारसंघामध्ये विजयसिंह मोहिते पाटील स्वतः उभे राहू शकणार नाहीत हे स्पष्ट झालं होतं. अशा अनेक गोष्टी होत्या. तेव्हा आता माढ्यामध्ये शरद पवार जर आले तर आपल्याला पण बळ मिळेल, आपल्या राजकारणाला बळ मिळेल. म्हणून माढ्यामधून शरद पवारांनी उभं राहावं असा आग्रह केला आणि शरद पवार उभे राहिले. 2009च्या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी चांगली मते मिळवली. त्याच्या विरोधामध्ये मला वाटतं सुभाष देशमुख उभे होते. सुभाष देशमुखांचा पराभव शरद पवारांनी मोठ्या मताधिक्याने केला. शरद पवार खासदार झाले. हे घडलं. त्याच नंतर विधानसभेची निवडणूक झाली. त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजयसिंह मोहिते पाटलांच्या पुढे पेच होता की आता करायचं काय. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सख्खे बंधू विरोधामध्ये गेलेले होते, बाकीच्या काही अडचणी होत्या आणि त्याच वेळी आपला मतदारसंघ जो आहे तो आरक्षित झाल्यामुळे आता आपल्याला आमदार होणं, सभागृहात जाणंच अवघड आहे. ही सर होती, ही अडचण होती. करायचं काय हा मुद्दा होता. मग विजयसिंह मोहिते पाटलांनी माढ्याचा पर्याय निवडला. पण बबनदादा शिंदे, संजय मामा शिंदे या दोघांनी त्याला विरोध केला. खरं म्हणजे माढा खुला मतदारसंघ होता, शेजारचा होता, त्यामुळे ते अधिक सोपं होतं. पण माढ्यातून शक्य नाही हे त्यांच्या लक्षात आलं. मग तेव्हा पंढरपूर मतदारसंघ हा त्यांच्यासमोर एक पर्याय होता आणि पंढरपुरात ते उभे राहिले. पंढरपुरात ते जेव्हा उभे राहिले, जो मागे मी उल्लेख केला सुधाकर पंत परिचारक,
यांनी पुढाकार घेतला की तुम्ही उभे राहा, कारण मुळातच विजयसिंह मोहिते पाटलांचं जे राजकारण आहे त्याच्यामध्ये सुधाकर पंत परिचारक यांच्या राजकारणाला त्यांनी खूप मोठा भाव दिला. मी मागे सांगितलं होतं की जात वेगळी असून सुद्धा ब्राह्मण परिचारक खरं म्हणजे, पण तरी सुद्धा त्यांना जे काही राजकारण करता आलं, जे काही मासबेस राजकारण करता आलं, जनाधार असणारं राजकारण करता आलं, त्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटलांचा पाठिंबा हा मोठा भाग होताच. त्यामुळे परिचारकांना असं वाटलं की ती परतफेड करण्याची वेळ या निमित्तानं आलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी पुढाकार घेतला, होकार दिला. पण प्रत्यक्षात मात्र असं घडलं नाही. तेव्हा विजयसिंह मोहिते पाटलांच्या विरोधामध्ये सगळी भूमिका मांडली गेली आणि त्यात एक मुद्दा असा मांडला गेला की विजयसिंह मोहिते पाटील जर आले तर पंढरपूर सुद्धा अकलूजप्रमाणे सगळं यांचंच साम्राज्य होऊन जाईल, त्यामुळे आत्ताच रोखा मोहिते पाटलांना, अशा प्रकारचा प्रचार झाला. त्या प्रचाराला लोक बळी पडले असतील, काही झालं असेल. भारत नाना भालके हे तेव्हा विजय झाले आणि भारत नाना भालकेंनी विजयसिंह मोहिते पाटलांचा पराभव केला. 2009 मध्ये विजयसिंह मोहिते पाटलांचा पराभव झाल्यानंतर एका अर्थानं विजयसिंह मोहिते पाटलांचं राज्यातलं राजकारण आणि एकूणच राजकारण हे हळूहळू संपुष्टात आलं. 2009 नंतर विजयसिंह मोहिते पाटलांच्या एकूणच राजकारणाला उतरते कळा लागले. विधान परिषदेवर त्यांना नंतर घेतलं गेलं, लोकसभेवर पण ते 2014 मध्ये निवडून आले, पण मुळातच त्यांच्या राजकारणाला उतरती कळा लागली आणि दरम्यान 2014 नंतर मुळात सगळंच बदललं आणि काँग्रेसची सत्ता गेली, सत्ता भाजपची आली, त्यामुळे अनेक संदर्भ अर्थातच बदलून गेले. पण 2009 हे साल त्या अर्थाने महत्वाचं. आणखी एक महत्वाचं कारण असं, सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे यांनी 1999च्या लोकसभा निवडणुकीमध्ये खुल्या मतदारसंघातून सोलापूर लोकसभा जिंकली खरं आहे, पण 2003 मध्ये मात्र त्यांचे कार्यकर्ते आनंदराव देवकते यांचा पराभव केला प्रतापसिंह मोहिते पाटलांनी. प्रतापसिंह मोहिते पाटलांनी तेव्हा भाजपमध्ये प्रवेश केलेला होता आणि एक मात्र होतं की तेव्हा प्रतापसिंहांना पाठिंबा देण्यासाठी मोहिते पाटील सगळे कुटुंबीय सोबत होते. तेव्हाही सांगितलं गेलं मोहिते पाटलांकडून की बाकी सगळं ठीक आहे, पण आमचा भाऊ उभा आहे, आम्ही कदाचित त्याला जाहीरपणे पाठिंबा देणार नाही पण विरोध पण करणार नाही. प्रतापसिंह मोहिते पाटील सोलापूरचे खासदार झाले. 2003 मध्ये आनंदराव देवकते पराभूत झाले. याचं कारण असं आहे की मुळामध्ये खरं म्हणजे खासदार होते शिंदेच. सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरचे खासदार होते, पण 2003 मध्ये जेव्हा त्यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला गेला तेव्हा मग अर्थातच त्यांना लोकसभेची जागा सोडावी लागली आणि मग त्यांच्या जागी त्यांचे कार्यकर्ते असणारे आनंदराव देवकते हे दक्षिण सोलापूरमधलं फार मोठं प्रस्थ आहे आणि फार मोठं प्रस्थ तेव्हा होतं. धोतर वगैरे असं छान असायचं. मग गेले अधिवेशनाला जर गेले तर महिन्याभराच्या छान भाकरी, ज्वारीच्या कडक भाकरी आणि शेंगाची चटणी अशी आनंदराव देवकत्यांकडे असायची. मी त्यांना एकदा भेटलो होतो, तेव्हा त्यांच्यासोबत ती छान भाकरी चटणी खाल्ली होती. आनंदराव देवकते दुग्ध विकास मंत्री होते. आनंदराव देवकते त्या लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये पराभूत झाले आणि हा खरं म्हणजे सुशीलकुमार शिंदेचा पराभव मानला गेला, कारण सुशीलकुमार शिंदे हे तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला नाही, पण त्यांच्या पत्नीचा पराभव झाला. तो केला सुभाष देशमुखांनी. सुभाष देशमुख हे जायंट किलर ठरले. सुशीलकुमार शिंदेच्या पत्नीचा पराभव झाला, कार्यकर्त्याचा पराभव झाला, पत्नीचा पराभव झाला. हा पराभव हा शिंदेचाच पराभव आहे असं मानलं गेलं. पण शिंदेच्या अर्थानं दिलासादायक अशी एक गोष्ट घडली. ती गोष्ट अशी की सोलापूर मतदारसंघ सुद्धा राखीव झाला आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ राखीव झाला, त्यामुळे शिंदेंना आव्हान देणारे सुभाष देशमुख किंवा बाकीचे जे नेते होते ते अर्थातच तिकडे त्यांना आव्हान देऊ शकणार नाहीत हे स्पष्ट झालं. आणि मग सुशीलकुमार शिंदे हे 2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आले आणि त्यानंतर त्यांना अगोदरच मंत्रिपदे मिळाली होती केंद्रामध्ये. गंमत बघा, म्हणजे मला नेहमी प्रश्न पडतो, सुशीलकुमार शिंदेसारखा माणूस राष्ट्रीय स्तरावर हे पंतप्रधान पद वगळता सगळी पदं शिंदेना मिळाले. ते केंद्रीय गृहमंत्री होते, बाकी ऊर्जा वगैरे सोडा, केंद्रीय गृहमंत्री होते. काँग्रेसचे लोकसभेतले सभागृह नेते होते. प्रणव मुखर्जींनंतर सभागृह नेता कोण झाले काँग्रेसचा? सुशीलकुमार शिंदे. तर 2009 मध्ये शिंदे निवडून आले, पण त्यानंतर 2014 आणि 2019 या सलगच्या 2 निवडणुकांमध्ये सुशीलकुमार शिंदेचा पराभव झाला. तो पराभव केला कोणी? सुशीलकुमार शिंदेचा पराभव शरद बनसोड यांनी केला. लोकांना धक्का बसला की शरद बनसोड यांनी सुशीलकुमार शिंदेचा पराभव करावा, यापेक्षा आणखी काय असणार आहे. त्यानंतर 2019 मध्ये त्या महाराजांनी पराभव केला. आता गंमत झाली अशी, मी तुम्हाला हे मुद्दाम सांगतोय, हे 3 नेते जेव्हा एकत्र आले, खरं म्हणजे
विजयसिंह मोहिते पाटील आणि शिंदे या दोघांमध्ये एक अंडरस्टँडिंग होतं, एक समझोता होता एकेकाळी. तो समझोता असा होता की शिंदेंनी सगळं सोलापूर शहर बघायचं आणि मोहिते पाटलांनी जिल्हा बघायचा. सहकाराचं राजकारण असेल, डीसीसी बँक, जिल्हा परिषद यामध्ये शिंदेंनी काहीही हस्तक्षेप करायचा नाही आणि मोहिते पाटलांनी सोलापूर शहराची महानगरपालिका किंवा अन्य गोष्टी यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. तर दोघांनीही आपापलं संस्थान, आपापलं राज्य सांभाळलेलं होतं. गंमत अशी आहे की आता या तिघांच्या अनुषंगानं एक गोष्ट घडलेली, तिघं एकत्र आले. हे तिघं, मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे, या तिघांविषयी फार बरंच मत होतं असं काही नाहीये. सुशीलकुमार शिंदेचा पराभव झाला, याच्यामध्ये शिंदेविषयी असणारी नाराजी हा पण एक मुद्दा होताच. भाजपची लाट होती 14च्या निवडणुकीमध्ये आणि 19च्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं मतांचं विभाजन केलं. प्रकाश आंबेडकर त्या निवडणुकीमध्ये साक्षात उभे होते आणि प्रकाश आंबेडकरांनी जी मतं घेतली त्यामुळे शिंदे पराभूत झाले. काही लोक असे म्हणतात की शिंदे उभे राहिले म्हणून आंबेडकर पराभूत झाले. एनिवे, जे झालं असेल तर झालं असेल, पण मतांचं विभाजन झालं त्यामुळे भाजप निवडून आलं हे मात्र नक्की आहे. मुद्दा असा आहे की शिंदेविषयी सुद्धा नाराजी होतीच, त्यामध्ये अनेक गोष्टी होत्या. मोहिते पाटलांविषयी नाराजी पुष्कळ होती. तुम्ही इतकी वर्ष जी सत्ता सांभाळलेली आहे त्या अनुषंगाने मोहिते पाटलांच्या संदर्भात सुद्धा नाराजी होती. शरद पवारांच्या बद्दल नाराजी होतीच. पण आता चित्र वेगळं झालंय. या तिघांबद्दल ही सहानुभूतीची लाट तयार झालेली आहे. शरद पवारांच्या बद्दलच्या सहानुभूतीची लाट का तयार झाली आहे हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये. शरद पवारांना 84व्या वर्षी ज्या प्रकारे आता संघर्ष करावा लागतोय, ज्या प्रकारे पक्ष फुटला, पक्ष फोडला गेला, ज्या प्रकारे अजित पवार शरद पवारांना सोडून गेले, त्यांचा पक्ष गेला, चिन्ह गेलं वगैरे, त्यानंतर शरद पवारांना सहानुभूती मिळाली हे तर खरंच आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता लोकांना पश्चाताप होतोय सुशीलकुमार शिंदेचा आपण पराभव कसा केला. सुशीलकुमार शिंदे जो माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, जो माणूस आंध्र प्रदेशचे राज्यपाल, जो माणूस केंद्रीय गृहमंत्री, एवढ्या मोठ्या माणसाचा पराभव सोलापूरकरांनी कसा केला. आणि पराभव केला त्याबद्दल हरकत नाहीये, पराभव कोणाचाही होऊ शकतो, पण तो पराभव कोणी केला. त्यामुळे आता सोलापूरकरांना सुद्धा सुशीलकुमार शिंदे यांच्याविषयी सहानुभूती वाटू लागलेली आहे. हा पण दुसरा मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे. आणि तिसरा मुद्दा जो आहे तो विजयसिंह मोहिते पाटील. 2009 मध्ये विजयसिंह मोहिते पाटलांना ज्या प्रकारे पराभूत केलं गेलं, म्हणजे 2003 मध्ये उपमुख्यमंत्री असणारे विजयसिंह मोहिते पाटील 2009 मध्ये मात्र विधानसभा निवडणुकीतच पराभूत झाले आणि हे आपण केलं. आता मात्र हे बदललं पाहिजे असं लोकांना वाटू लागलं. पण दुसरं असं आहे की यांच्या जागी ज्या उमेदवारांना निवडून दिलं गेलं त्यांच्याबद्दलही फार काही बरं मत नाही, हा एक भाग आहे. आणि दुसरं असं, आत्ता जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये यांच्या समोर असणारे स्पर्धक हे तुलनेनं लोकांना फार आश्वासक वाटत नाहीत. प्रणिती शिंदे यांच्या विरोधामध्ये राम सातपुते सोलापूरकरांना आपले वाटण्याचा मुद्दाच नाही. राम सातपुतेंबद्दल व्यक्तिगत उत्तम बोलायला हरकत नाही. राम सातपुतेंचं व्यक्तिमत्व चांगलं आहे, तरुण आहेत, आश्वासक आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ऊस तोडणी कामगाराचा एक मुलगा आमदार होतो, राजकारणामध्ये येतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. हे प्रत्येक वेळी शिंदे, मोहिते पाटील आणि शरद पवार अशा घराण्याशाहीच्याच उमेदवारांना मत द्यायचं का, हा खरं म्हणजे महत्वाचा मुद्दा. त्यामुळे घराण्याशाहीशी नातं नसणारा असा एक श्रमिकाचा मुलगा राम सातपुते, या अंगानं राम सातपुतेंची निवड महत्वाची आहे. राम सातपुतेंचं व्यक्तिमत्व पण महत्वाचं आहे. पण राम सातपुते हे सोलापूरमध्ये चालतील का? त्यांनी जे काही आतापर्यंत काम केलंय, माळशिरसमध्ये आमदार असताना सुद्धा हे लक्षात घेतलं तर प्रणिती शिंदे या त्यांच्या तुलनेमध्ये तुल्यबळ आहेत. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शिंदेविषयी असणारी जी एक सहानुभूती आहे तो एक महत्वाचा मुद्दा आहेच. आणि त्याहून महत्वाचा मुद्दा असा आहे की सोलापूर शहरामध्ये मी प्रतापसिंह मोहिते पाटील हे विजयसिंह मोहिते पाटलांच्या भूमिकेच्या विरोधामध्ये जाऊन निवडणुकीला उभे राहिले, तरी सुद्धा प्रतापसिंह मोहिते पाटलांना आम्ही निवडून आणणार कारण ते आमच्या घरचे आहेत असं मोहिते पाटील खासगीत म्हणत होते. आणि त्यांनी निवडून आणलं सुद्धा. याचं कारण असं आहे की मुळात सोलापूर मतदारसंघामध्ये अर्थातच मोहिते पाटलांची पुष्कळ मतं आहेत. कारण सोलापूर मतदारसंघ जो आहे त्याच्यामध्ये काय काय येतं बघा. सोलापूरमध्ये अर्थातच पंढरपूर मंगळवेढा हा मतदारसंघ येतो की जो मोहिते पाटलांचा तिथे बऱ्यापैकी वरचष्मा आहे. त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा तिथे आता समाधान अवताडे हे भाजपचे आमदार आहेत. पण एकूणच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अभिजित पाटील अशी बरीच मंडळी आहेत की जी या मतदारसंघावर त्यांचं प्रभुत्व आहे, त्यांचं काम आहे. मोहोळमध्ये अजित पवार गटाचे यशवंत माने आहेत. पण एक बघा, तिथे राजन पाटील अनगरकर हे यांचं बऱ्यापैकी तिथे चालतं.
आणि तो पण मतदारसंघ राखीव झाल्यामुळे राजन पाटलांना काही दुसरा पर्याय राहिला नाही. पण अद्यापही राजन पाटील, राजन मालक असं त्यांना म्हणतात तिथे, त्यामुळे राजन मालकांची तिथे एकूण पकड आहे. राजन पाटील हे जरी अजित पवारांच्या सोबत गेलेले असले, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ज्या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची मतं आहेत, तशी काँग्रेसची पण मतं आहेत. हा एक भाग आहे. दुसरं असं की राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला तेव्हा प्रामुख्याने शरद पवार हा मुख्य चेहरा होता. त्यामुळे त्यांचे मतदार हे शरद पवारांच्या सोबत असतात हे लक्षात घेता मोहोळमध्ये हाही मुद्दा फार महत्वाचा आहे. प्रशांत परिचारक हे सुद्धा महायुतीसोबत आहेत, हे खरं आहे. दक्षिण सोलापूरमध्ये सुभाष देशमुख यांचा ते आमदार आहेत, ते भाजपचे आहेत, मंत्री होते, त्यांचं वलय आहे, खूप मोठं काम आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण तरी सुद्धा सुभाष देशमुखांना आव्हान देणारे सुद्धा तिथं नेतृत्व आहे. शहर मध्यमध्ये प्रणिती शिंदे स्वतः आहेत, त्यामुळे तो फायदा प्रणितीनं होऊ शकतो. शहर उत्तरमध्ये विजयकुमार देशमुख, त्यांनाही मालक म्हणतात. ते विजयकुमार देशमुख हेही मंत्री होते, पालकमंत्री होते, ते आहेत. अक्कलकोटमध्ये सचिन कल्याण शेट्टी हे भाजपचे आहेत. आता याच्यामध्ये ही सगळी आमदार मंडळी आहेत हे बरोबर आहे, पण तरी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये महाविकास आघाडी सोबत कोण कोण आहेत. एक तर प्रणिती स्वतः आमदार आहेत तिथल्या, मगाशी म्हटल्याप्रमाणे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची आपली एक मतं, आपली एक वोट बँक आहे. सोलापूर शहर आणि जिल्हा हा एकेकाळी काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे अद्यापही तिथे ती वोट बँक आहेच. शिवाय दिलीप माने हे महाविकास आघाडी सोबत आहेत, महेश कोठे महाविकास आघाडी सोबत आहेत, कॉम्रेड आडम मास्तर महाविकास आघाडी सोबत असणं हे सुद्धा महाविकास आघाडीसाठी फार महत्वाचं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. धर्मराज काडादी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना त्यांच्याकडे आहे, त्याचप्रमाणे तिथल्या एका स्थानिक दैनिकाचे ते मालक आहेत. त्यामुळे धर्मराज काडादी, त्यांचं संगमेश्वर कॉलेज आहे, त्याचप्रमाणे मला वाटतं सिद्धेश्वर देवस्थान जे आहे त्याच्यावरही ते आहेत. त्यामुळे धर्मराज काडादी यांचा पाठिंबा ज्यांना आहे त्यांना निश्चितपणे त्याचा फायदा होतो. धर्मराज काडादी हे महाविकास आघाडीसोबत आहेत. सुरेश हसापुरे आहेत, सिद्धराम मेत्रे आहेत. त्यामुळे अशा प्रकारे सोलापूर मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी तगडी मंडळी सुद्धा ही महाविकास आघाडीसोबत आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता सोलापूरमध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विजयसिंह मोहिते पाटलांचं मोठं प्रस्थ आहेच, शिवाय सुशीलकुमार शिंदे स्वतः आहेत आणि शरद पवार आता आलेले आहेत. त्यामुळे हे तिघं एकत्र आले तर, आणि पुन्हा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जो उमेदवार राम सातपुते हा सोलापूरमध्ये उभा आहे प्रणिती शिंदेच्या विरोधामध्ये, ते राम सातपुते हे मुळात आमदार माळशिरसचे आहेत. तर त्याही अर्थाने मोहिते पाटलांचा तिथे संपर्क फार मोठा आहे. आणि कदाचित राम सातपुतेंना उमेदवारी देण्यामागे भाजपचा प्रयत्न हा असावा की विजयसिंह मोहिते पाटील ज्याप्रमाणे त्यांनी राम सातपुतेंना आमदार केलं माळशिरसचा, त्याचप्रमाणे ते सोलापूरचा पण खासदार करतील आणि मोहिते पाटील आपल्यासोबत आहेत, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. प्रत्यक्षात मात्र मोहिते पाटील विरोधामध्ये गेले, हा भाजपसाठी सुद्धा धक्का आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही, पण मोहिते पाटील कुटुंबानं एकदा भूमिका घेतली की रणजितसिंहांना त्याच्यावर फार काही वेगळं करता येईल, वेगळं बोलता येईल असं काही मला वाटत नाही. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघ जो आहे तो लक्षात घेतला तर हा सगळा माढ्याचा परिणाम जो आहे तो सोलापूरवर होणार आहे, हे नक्की आहे. आता याच्यामध्ये आणखी एक मुद्दा आहे, तो म्हणजे तिसरा मुद्दा आहे, तो आहे साताराचा. कारण इथे शेवटी असं आहे की इथे मान फलटण हा भाग तर आहेच, तर मान फलटण जो आहे, त्या मान फलटण सातारा जिल्ह्यामध्ये येतं. त्यामुळे माढा, बारामती, सातारा हे तीनही बऱ्यापैकी एकमेकांशी संबंधित आहेत. आणि ते संबंधित कसे आहेत हे आपण बघितलं पाहिजे. ज्याप्रमाणे मी मागाशी उल्लेख केला की माढा 2009 मध्ये जेव्हा स्वतंत्र मतदारसंघ झाला तेव्हा त्याचे खासदार शरद पवार झाले, त्यामुळेच बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना संधी मिळाली आणि म्हणून सुप्रिया सुळे बारामतीमध्ये लोकसभेवर जाऊ शकल्या बारामतीमधून, आणि त्याचवेळी उदयनराजे भोसले हे साताऱ्यामधून खासदार झाले. आता साताऱ्याची गंमत अशी आहे की साताऱ्यामध्ये काय होईल हा मुद्दा आहेच. सातारा हे तेच शहर आहे, सातारा हा तोच लोकसभेचा मतदारसंघ आहे जिथल्या पावसातल्या सभेनं सगळं चित्र बदललं 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये. 2019ला महाराष्ट्रामध्ये जी विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये ज्या पोटनिवडणुका पण असतात तर ती एक लोकसभेची पोटनिवडणूक होती, ती होती साताऱ्याची. साताऱ्यामध्ये लोकसभेची पोटनिवडणूक झाली याचं कारण असं, उदयनराजे हे खासदार होते, पण उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि ते भाजपसोबत गेले.
त्यामुळे पोटनिवडणूक झाली म्हणजे उदयनराजेंना किती खात्री असणार. त्यांनी सहजपणे राजीनामा दिला आणि सहजपणे राजीनामा दिला. आपण खासदार होणार पुन्हा ही त्यांना खात्री असावी आणि साधारणपणे तसं एकूण वातावरण होतं सुद्धा. पण 2019 मध्ये लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबत लागली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये श्रीनिवास पाटील यांचा प्रचार करताना शरद पवार पावसात भिजले आणि त्यानंतर एरे एरे पावसा तुला देतो पैसा, असं काय झालं माहिती नाही. पैसा खोटा ठरला असेल पण सभा मात्र फार मोठी झाली आणि त्याचा परिणाम एकूणच विधानसभा निवडणुकीवर पण झाला आणि मग नंतर पुढे जे महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं वगैरे वगैरे. पण मुळात मुद्दा असा की साताऱ्याची लोकसभेची निवडणूक ही त्या अर्थानं फार महत्वाची. आता ती निवडणूक होत आहे आणि उदयनराजे भोसले, पण झालं असं की उदयनराजे मागच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले. त्यामुळे उदयनराजेंना पुन्हा उमेदवारी द्यावी का असा खळ दिल्लीमध्ये बराच काळ सुरू होता. उदयनराजे इथे सांगत होते की उमेदवार मीच असणार आहे. त्यांनी प्रचारही सुरू केला होता. पण उदयनराजेकडे कॉलर उडवत छान प्रचार करत होते पण त्यांचं नाव मात्र अंतिम यादीमध्ये अद्याप येत नव्हतं. त्यामुळे काय होईल हे माहिती नव्हतं. उदयनराजेंचं नाव आता अंतिम झालंय. उदयनराजे हे उमेदवार असतील हे ठरलंय. त्यांच्या विरोधामध्ये शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे उमेदवार असणार आहेत. खरं म्हणजे श्रीनिवास पाटील यांनीच पुन्हा उभं राहावं अशी इच्छा शरद पवारांची होती असं म्हटलं जातं. पण श्रीनिवास पाटील यांनी वयाच्या मुद्द्यावर सांगितलं की मी निवडणूक नाही लढवू शकत. त्यांनी आपल्या मुलाचं नाव सारंग यांचं नाव पुढे केलं. ही एक नेत्यांची मोठी अडचण आहे. मुलांशिवाय दुसरं कुठलं नाव यांना पुढे करता येऊ नये. मी इतकी वर्ष राजकारण करतात त्यांना 2-4 कार्यकर्ते उभे करता येत नाहीत. समजा ठीक आहे मुलाचं नाव पहिल्यांदा, मुलगा नसेल तर हा कार्यकर्ता आहे, तो कार्यकर्ता आहे. मुलाशिवाय दुसरा वारसदारच मिळू नये एवढं राजकारण करून कसं होतं या लोकांचा मला प्रश्न पडतो. एनिवे श्रीनिवास पाटील यांनी सांगितलं की मी काही उमेदवारी अर्ज भरणार नाही, मी निवडणूक लढवणार नाही, सारंग पाटलांना उमेदवारी द्या. लोक म्हणाले आपण नाही, हे ठीक आहे, सारंग पण नको, बाकी आम्ही बघू. त्यामुळे मग उमेदवार कोण असेल अनेक नावं पुढे आली. त्यामध्ये पाटणकरांचं नाव होतं, बाकीची नावं होती. शशिकांत शिंदे हे नाव अंतिम झालं. शशिकांत शिंदे हे सातारा जिल्ह्यातले तगडे नेते मानले जातात आणि त्यांना उमेदवारी मिळाली. पराभवाचा सामना ज्याप्रमाणे उदयनराजेंनी केलेला आहे त्याचप्रमाणे पराभवाचा मुकाबला शशिकांत शिंदेंनी सुद्धा विधानसभा निवडणुकीत केलेला आहे. आता हे दोघे उभे राहणार आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सुशीलकुमार शिंदे, शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील या तिघांच्या एकत्र येण्याचा परिणाम हा साताऱ्यामध्ये सुद्धा होणार आहे. तर साताऱ्यामध्ये गंमत काय, साताऱ्यामध्ये जे विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यामध्ये वाई आहे, कोरेगाव आहे, उत्तर कराड आहे, दक्षिण कराड आहे, पाटण आहे, सातारा आहे. आता वाईमध्ये मकरंद पाटील हे अजित पवारांचे आमदार आहेत. तर मी म्हटल्याप्रमाणे तो मतदारसंघ हा बेसिकली राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणारा असा असल्यामुळे तिथे शरद पवारांची पकड चांगली आहे. कोरेगावमध्ये शिंदे सेनेचे आमदार आहे, उत्तर कराडमध्ये बाळासाहेब पाटील आहेत आणि तिथे अर्थातच शरद पवारांचा प्रभाव आहे. दक्षिण कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण दस्तूरखुद्द आहेत, ते अर्थातच काँग्रेसचे आहेत. पाटणमध्ये शंभूराजे आहेत आपले शिंदे सेनेचे आणि साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजे. आता इथे सुद्धा भाजपसोबत बऱ्यापैकी जास्त मतदारसंघ आहेत असं दिसतंय. पण त्यातही आपण बघितलं तर किमान 1-2 मतदारसंघ जे आहेत ते थेटपणे महाविकास आघाडी सोबत आहेत आणि 2 मतदारसंघ असे आहेत की जिथे महाविकास आघाडीची प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसची आणि काँग्रेसची मोठी ताकद आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे, मी ज्याप्रमाणे सोलापूरचा उल्लेख केला त्याहीपेक्षा सातारा हा तर काँग्रेसचा गडच होता ना, काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यामुळे काँग्रेसची वोट बँक ही साताऱ्यामध्ये फार मोठी आहे आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसला या भागानं कायम पाठिंबा दिलाय. तर आणखी एक मुद्दा आहे, रयत शिक्षण संस्था साताऱ्यामध्ये आहे आणि रयत शिक्षण संस्थेशी सातारा जिल्हा हा फार वेगळ्या पद्धतीनं जोडला गेलेला आहे. एक वेगळ्या प्रकारचं नातं रयत शिक्षण संस्थेशी साताराकरांचं आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेली रयत शिक्षण संस्था तिचा विस्तार झाला, ती राज्यभर पोहोचली हे खरं आहे. पण प्रामुख्याने साताऱ्याशी त्या संस्थेचं एक जैव नातं आहे आणि त्या संस्थेशी साताराकरांचं एक वेगळं नातं आहे. या रयत शिक्षण संस्थेचे आणि शरद पवारांचे संबंध अर्थातच फार जिव्हाळ्याचे. शरद पवारांनी दीर्घकाळ या संस्थेचं नेतृत्व केलं आणि आजही पदं वेगवेगळी असतील, पदांवर आणखी कोण वेगळे लोक असतील, पण रयत शिक्षण संस्थेचं प्रमुख पद, पालकत्व एका अर्थानं शरद पवारांकडेच आहे असं मानलं जातं. त्यामुळे तिथे आणखी एक मुद्दा आहे, एन डी पाटील यांना मानणारा एक मोठा वर्ग
त्या परिसरामध्ये आहे आणि एन डी पाटील आणि शरद पवार यांचं नातं लक्षात घेता त्या सगळ्या गोष्टींचा फायदा हा एकूणच महाविकास आघाडीला होऊ शकतो, शरद पवारांना होऊ शकतो. उदयनराजेंची आपली एक पकड आहे, याच्यात काही शंका नाही. उदयनराजे तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत, त्यांची क्रेज आहे आणि लोकांना त्यांच्याविषयी आदर आहे. महाराज असल्यामुळे एक आणखी वेगळा आदर आहे, वेगळं कौतुक आहे. छत्रपती शिवरायांचा थेट वारसा सांगणारे उदयनराजे, ते सगळं असणं स्वाभाविक आहे. पण तरी सुद्धा उदयनराजांचा मागच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला हे पण लक्षात घेतलं पाहिजे. तर हा जो पराभव होऊ शकतो आणि लाखभर मतांनी पराभव होऊ शकतो, लाखाहून अधिक मतांनी उदयनराजे मागच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले, तेही तुलनेनं पुढचा उमेदवार हा काय तसा फार तगडा नव्हता. म्हणजे वयोवृद्ध असणारे श्रीनिवास पाटील हे उभे होते आणि तेव्हाची अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची ही तशी बिकट होती. अक्षरशः भाजपची पूर्णपणे भाजप स्वीप करेल अशा प्रकारची भाजपची लाट होती. एवढं सगळं असून सुद्धा जर तेव्हा उदयनराजेंचा पराभव होऊ शकतो तर आताचं वातावरण फारच वेगळं आहे. अशा वातावरणामध्ये उदयनराजेंना ही निवडणूक वाटते तेवढी सोपी नाहीये. शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीबद्दल अनेकांना शंका वाटते की तेवढे ते प्रभावी उमेदवार असतील का, ठरतील का. पण मला असं वाटतं की काय होईल माहिती नाहीये. पण एकूण सातारामध्ये सुद्धा या तिघांचा, आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तिघांचा, कारण पुन्हा सगळे सोयरे आणि हा सगळा जो मुद्दा असतो हे लक्षात घेतलं तर शिंदे, मोहिते पाटील आणि शरद पवार हे तिघं एकत्र येण्याचा फायदा साताऱ्यामध्ये पुन्हा एक वेगळा फायदा होऊ शकतो. त्यामुळे या 3 निवडणुकांवर थेटपणे या अलायन्सचा एकत्र आले याचा फायदा होणार आहे. एक संदर्भ आणखी सांगितलं पाहिजे. मला जे रोज शूट करतात आणि शूट करतात म्हणजे माझा व्हिडिओ जे शूट करतात ते दीपक होमकर, ते सोलापूरचे आहेत. दीपक होमकरांना सोलापूर, माढा, सातारा याच्यामध्ये बराच रस आहे. तर ते मला काही इनपुट्स देत होते, काही माहिती सांगत होते. त्यांनी एक मुद्दा मला सांगितला की मुळात मोहिते पाटील आणि अजित पवार यांचा छुपा संघर्ष बराच काळ होता. आपण जर बघितलं की अजित पवारांकडे जेव्हा सूत्र आली राष्ट्रवादी काँग्रेसची एका अर्थानं, मी शरद पवारांनी बऱ्यापैकी हा निर्णय घेतला की देशपातळीवर मी काम करेल आणि राज्यातलं सगळं अजित बघेल. बरं, झालं असं होतं की 2009 पर्यंत सुप्रिया सुळे ह्या तशा थेटपणे लोकातून निवडून आलेल्याच नव्हत्या. राज्यसभेवर होत्या, पण 2009 मध्ये सुप्रिया सुळे लोकसभेवर निवडून आल्या बारामतीमधून. त्यानंतर त्यांचं राजकीय करिअर सुरू झालं, पण तेही केंद्रातच गेल्या. त्यामुळे लोकसभेत असल्यामुळे तो मुद्दा ते कायमच मांडायच्या. शरद पवार पण सांगायचे, सुप्रिया सांगायच्या कायम की मला राज्यात रस नाहीये, मला केंद्रात रस आहे. आणि शरद पवार पण असं म्हणाले की मला पण असं वाटतं की सुप्रियाला केंद्रात रस आहे, त्यांनी केंद्रात राजकारण करावं आणि केंद्रामध्ये आपल्याला चांगल्या नेत्यांची, खासदारांची आवश्यकता आहे. त्यामुळे अजित पवार राज्यात सगळं बघतायत अशीच भूमिका साधारणपणे शरद पवारांनी घेतलेली होती. आता राज्यातले अजित पवार बघत असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एकूण राज्याचं नेतृत्व एका अर्थानं पद कुठलं का असेना अजित पवारांच्या ताब्यात असेल किंवा अजित पवार ते करत असतील, तर बारामती आणि परिसर तर पूर्णपणे अजित पवारांच्या ताब्यात असणं हे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळेच त्या कालावधीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा एकूण हे सगळं हे अजित पवारांकडे बऱ्यापैकी होतं. अजित पवार म्हणतील तोच पिंपरी चिंचवडचा महापौर, अजित पवार म्हणतील तोच पुणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, अशा सगळ्या गोष्टी होत्या. आणि त्यामुळे अजित पवारांनी या कालावधीमध्ये शेजारचे जे लगतचे मतदारसंघ आहेत किंवा लगतचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं राजकारण केलं. आणि ते ठीक आहे, ते चूक बरोबर हा मुद्दा वेगळा. तेव्हा या प्रकारचं राजकारण असतं, साम्राज्य विस्ताराचं राजकारण. आणि आहेत त्या संस्थानिकांचं, संस्थानिक हा शब्द मी वापरतो कारण त्या अर्थानं अशा प्रकारचं राजकारण आपल्याकडे पूर्वी होतं, आजही काही प्रमाणामध्ये आहे सरंजामी राजकारण. तर त्या तिथले सरदार जे आहेत त्यांचं खच्चीकरण करायचं आणि आपला साम्राज्य विस्तार करायचा. हे करताना पहिला फटका बसला तो इंदापूरला. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांचं महत्व कमी करणं आणि इंदापूरमध्ये आपलं महत्व वाढवत नेणं, आपले उमेदवार वाढवत नेणं, आपल्या लोकांना बळ देणं आणि आपले कार्यकर्ते तयार करणं. बरं, हे तेव्हा की जेव्हा साधारणपणे पक्ष आघाडीमध्ये एकत्र आहेत, आघाडीमध्ये एकत्र सोबत असताना सुद्धा त्यांचे पंख कापण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला. त्यामध्येच एक महत्वाचं नाव आहे विजयसिंह मोहिते पाटील. कारण विजयसिंह मोहिते पाटील हे केवळ माळशिरसचे आमदार नव्हते. विजयसिंह मोहिते पाटील हे सोलापूरचे एका अर्थानं नेते होते. विजयसिंह मोहिते पाटील म्हणतील त्या प्रकारे सोलापूर एका अर्थानं चालायचं असा तो एक काळ होता. आणि हे महत्व लक्षात घेऊनच 2003 मध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांना उपमुख्यमंत्री केलं गेलं. तेव्हा बघा की तेव्हा जेव्हा सुशीलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्री केलं गेलं, कारण विलासराव देशमुखांचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि निवडणुकीच्या तोंडावर बऱ्यापैकी
एक गटबाजी पण होती काँग्रेसमध्ये. आणि असं म्हटलं जात होतं की 2004च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विलासराव देशमुखांना हटवलं गेलं नाही तर काँग्रेसला फटका बसेल. आणि म्हणून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विलासराव देशमुखांना हटवलं गेलं आणि तिथे सुशीलकुमार शिंदे यांची वर्णी लागली, ते मुख्यमंत्री झाले. मग ते मुख्यमंत्री झाले तर उपमुख्यमंत्री सुद्धा आपण बदलला पाहिजे, म्हणून मग शरद पवारांनी ती संधी घेतली आणि शिंदे उपमुख्यमंत्री झाले. आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की या उपमुख्यमंत्री पदावरून अजित पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामध्ये संघर्ष होता की आपलं उपमुख्यमंत्री पद गेलं आणि विजयसिंह मोहिते पाटलांना उपमुख्यमंत्री केलं गेलं. त्यामुळे उपमुख्यमंत्री या पदाचे आपण दावेदार आहोत असं अजित पवारांना कायमच वाटत आलेलं आहे. त्यांनी पक्ष बदलले पण उपमुख्यमंत्री पद मात्र त्यांचं कायम राहिलं. 5 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होणारे अजित पवार हा विक्रम आहे. पण त्यांना कधीतरी आपण मुख्यमंत्री व्हावं असं का वाटत नाही, असं वाटलं का नाही हे काही कळत नाही. 2003 मध्ये जेव्हा सुशीलकुमार शिंदे उपमुख्यमंत्री झाले तेव्हा हा नेता विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री झाले, शिंदे चुकून म्हणालो मी. 2003 मध्ये जेव्हा विजयसिंह मोहिते पाटील हे उपमुख्यमंत्री झाले तेव्हा आता ही स्पर्धा अधिक तीव्र होत चालली आहे अशी खात्री अजित पवारांना पटली असावी. आणि त्यानंतर मग मोहिते पाटलांचे पंख कापण्यासाठी सगळ्या प्रकारचे प्रयत्न हे अजित पवारांनी सुरू केले. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटलांच्या मनामध्ये तोही राग आहे. उलट पक्षी शरद पवारांनी आपल्याला उपमुख्यमंत्री केलं, आपल्याला सन्मान दिला. 1999 मध्ये जेव्हा काँग्रेसमध्ये उभी फूट पडली, उभी म्हणता येणार नाही पण फूट पडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वेगळा पक्ष झाला, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येण्याचा निर्णय अगदी पहिल्या दमात ज्यांनी घेतला त्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील एक होते. शरद पवारांच्या सोबत ते ठामपणे ठोसपणे उभे राहिले आणि ते उभे राहिले म्हणूनच त्यांना सगळ्या प्रकारची बाकी पदं मिळाली, सन्मान मिळाला. पण हा सन्मान मिळतानाच अजित पवार विरुद्ध मोहिते पाटील हा संघर्ष मात्र होता. त्यामुळे ते जुने हिशोब जे आहेत ना, ते जुने हिशोब चुकते करायचे आहेत आता मोहिते पाटलांना. तर मोहिते पाटील केवळ माढ्यापुरते असणार नाहीत. मोहिते पाटील बारामतीमध्ये अजित पवारांना पराभूत करण्यासाठी म्हणजे सुनेत्रा पवारांना पराभूत करण्यासाठी सुद्धा विजयसिंह मोहिते पाटील हे काम करू शकतील असं अनेक तिथल्या स्थानिक लोकांना वाटतं. तसं झालं तर मात्र हा फटका अर्थातच बसणार आहे अजित पवारांना. आणखी काही तपशील आहेत, त्या तपशिलांचा जाणीवपूर्वक उल्लेख केला पाहिजे. एक बघा, म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे की मुळात मी मगाशी उल्लेख करत होतो विजयसिंह मोहिते पाटील, सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार हे तिघही 2009 नंतर प्रामुख्यानं अधिक एकत्र यायला सुरुवात झाली. अनेकांना आठवत असेल की प्रामुख्यानं सोलापूर विद्यापीठ जेव्हा सुरू झालं तेव्हा हे तिघही एकत्र होते. सोलापूरमध्ये जेव्हा विमानसेवा सुरू झाली तर त्याचं उद्घाटन जे झालं तेव्हा हे 3 नेते होते. आणि या 3 नेत्यांमुळे 3 मतदारसंघांचं राजकारण बदलू शकतं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. बरेच संदर्भ आहेत, बरेच तपशील आहेत. मला असं वाटलं की जरा सांगावं काय काय होऊ शकतं, काय काय घडू शकतं. तुम्हाला काय वाटतं? कारण मी नेहमी सांगत असतो की विशेषतः ज्या भागातली जी मंडळी आहेत, माढा, सोलापूर, सातारा या भागातली जी मंडळी असतील त्यांना कदाचित आणखी वेगळे तपशील माहिती असतील. तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा आणि बाकी आपण बोलत राहू, भेटत राहू.